नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, राजग्रह राजकीय समीकरण बदलणार क्वेश्चन मार्क। आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की कोणतं राजग्रह, कोणाचे राजकीय समीकरण कोण बदलणार आणि का बदलणार। मित्रांनो, हे प्रश्न जर तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये निर्माण झाले असतील तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला व्हिडिओमध्ये पाहिजे। तर चला पाहूया व्हिडिओ। तर झाले असं मित्रांनो, लोकसभा 2024च्या इलेक्शन डिक्लेअर झालेत आणि त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी चालू केलेली आहे। ही मोर्चेबांधणी जर बघितली महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर आहे, औरंगाबाद आहे, अशी शहरं जी आहेत त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि त्यामध्येच मुंबई आणि पुणे जर म्हटलं तर यांची अजूनही वेगळी ओळख आहे, नागपूरची वेगळी ओळख आहे। आणि मित्रांनो, अशा शहरांमध्ये आपलं अस्तित्व असलं पाहिजे, आपलं वर्चस्व असलं पाहिजे असं प्रत्येक पक्षाला वाटत असतं आणि त्यामुळेच की काय की प्रत्येक पक्ष हा या शहरांमध्ये आपला उमेदवार विजयी व्हावा यासाठी प्रयत्न करत असतो। आणि मित्रांनो, तुमच्या लक्षात येतच असेल की ही 2024ची इलेक्शन म्हणजे लोकसभा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे आणि महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षांना अजूनही एकत्र घेतलं जात नाही। त्यामध्ये काँग्रेसने आपले 7 उमेदवारांची यादी डिक्लेअर केली, शिवसेनेने आपल्या उमेदवारांची यादी डिक्लेअर केली आणि त्यातच 26 तारखेला बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते यांनी सुद्धा आपल्या 8 लोकांची यादी डिक्लेअर केलेली आहे। हे जर सर्व बघितलं आणि वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेतलं जात नाही म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये एक गाजत असलेला प्रश्न म्हणजेच दुसरा तिसरा कुठला नसून मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्या आंदोलनाचे प्रणेते म्हणून जरांगे पाटील यांची भेट घेतली। बघा, प्रकाश आंबेडकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि त्याआधी आता मनोज जरांगेंच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। हा कुठला एक नवीन जो निर्णय आहे तो कदाचित जाहीर होऊ शकतो, कारण की प्रकाश आंबेडकर यांची मविया सोबत काही गेल्या दिवसांपासून बोलणी सुरू होती। त्यानंतर मवियाकडून वंचितला 4 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता, परंतु तो बाळासाहेबांनी त्यांची भेट घेतली 26 तारखेला। ती भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी जी काही प्रतिक्रिया दिली त्या भेटीनंतर ती प्रतिक्रिया काय आहे ते तुम्ही बघा। गावागावात काहीच विचारायचं नाही, जिल्ह्यात काहीच विचारायचं नाही, एवढंच विचारायचं फक्त ही निवडणूक लढवायची का आणि दुसरं आपण अपक्ष म्हणून एकच उमेदवार द्यायचा का। तो अहवाल येईपर्यंत 30 तारखेपर्यंत मी समाजाला मायबाप मानलेलं आहे, त्यामुळं समाजाला पुन्हा ते विचारल्याशिवाय या अहवाल आल्याशिवाय मी कुठला निर्णय आता तुम्हाला सगळं 30ला सांगतो। बघितलं आता मित्रांनो, हे जर बघितलं तर याच पिरियडमध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे सरकार जे आहे हे उदासीन आहे, त्यांना आरक्षण द्यायचंच नाहीये म्हणून की काय यांनी वेळोवेळी त्यांना आश्वासनं दिली आणि कुठल्याही पद्धतीचं आरक्षण आपल्याला मिळत नाही असं मनोज जरांगे पाटलांना वाटलं आणि त्यानंतर त्यातून एक मुद्दा पुढे आला की आम्हाला काहीही झालं तरी ओबीसीतूनच आरक्षण दिलं जावं आणि मग ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष निर्माण झाला आणि ओबीसी गटाचे नेते जर बघितलं तर प्रकाश शेंडगे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्यामध्ये मराठा समाज येऊ नये अशी मागणी केली आणि ती जर बघितली तर मग इकडे मराठा इकडे ओबीसी आणि त्यामध्ये बाळासाहेबांची भूमिका जर बघितली तर बाळासाहेबांनी मराठा समाजालाही सांगितलं की मराठा समाजाचं आरक्षण हे सेपरेट असलं पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण हे सेपरेटच असलं पाहिजे। आणि मग ओबीसी नेत्यांनी सुद्धा आपलं आरक्षण टिकवायचं असेल तर आपले प्रतिनिधी हे लोकसभेमध्ये असले पाहिजेत म्हणून ओबीसी बहुजन पार्टीची स्थापनाही केली आणि प्रकाश शेंडगे बाळासाहेब आंबेडकरांना म्हणतात की बाळासाहेब आंबेडकरांना आमचा पाठिंबा आहे, परंतु त्यांनी जरांगे विषयीची जी भूमिका म्हणजे मराठा आरक्षणाविषयीची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, म्हणजे त्या आरक्षणाच्या
बद्दल बाळासाहेबांचं काय मत आहे, तर बाळासाहेबांचं मत आपल्याला माहितच आहे की दोघांना आरक्षण हे सेपरेट असलं पाहिजे, कोणी कोणाच्या ताटातलं घ्यायचं नाही. बाळासाहेबांची ही भूमिका आहे. याचा अर्थ ही भूमिका जर बाळासाहेबांची आहे आणि प्रकाश शेंडगे सुद्धा बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी इच्छुक आहेत, हे सर्व जर परिस्थिती बघितली तर बाळासाहेब आंबेडकर जे आत्ताच्या कंडिशनला आपण जे बघतोय की बाळासाहेब आंबेडकर ज्या सर्व वंचित बहुजन घटकांना एकत्र आणून त्यांना या राजकीय प्रवाहामध्ये सामील करण्याचा प्रयत्न करतायत. आणि ते आज करतायत का, तर खूप दिवसापासून जो वंचित बहुजन घटक हा राजकीय प्रवाहाच्या बाहेर आहे, त्याला आता हे राजकीय प्रवाहामध्ये आणायचा प्रयत्न करतायत. आणि ते त्यांची जी काही लिस्ट आहे 8 लोकांची, त्यावरून सिद्धही झाले. परंतु मित्रांनो, हे जर बघितलं तर सर्व वंचित बहुजन घटकांना आरक्षण मिळालंच पाहिजे. जो काही आरक्षित माणूस आहे किंवा जो गरीब आहे, गोरगरीब आहे, जो जाती समूह, यांना आरक्षण मिळालं पाहिजे, संधी मिळाली पाहिजे, प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, असे बाळासाहेब आंबेडकरांचं मत आहे. आणि हे जर बघितलं तर मग पुण्यामध्ये जर बघितलं, आपण पुणे शहराचा विचार केला तर भारतीय जनता पार्टीने जे काही उमेदवार डिक्लेअर केले, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून मनप्पाचे महापौर म्हणजे पुणे महानगरपालिकाचे महापौर म्हणून त्यांनी जे महापौर आहेत आता मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेचा उमेदवार म्हणून डिक्लेअर केले. ते झाल्यानंतरच काँग्रेसने म्हणजेच महाविकास आघाडी प्रणित आणि आता जी काही पाठीमागे एक पोटनिवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये जे जिंकून आले आमदार म्हणून ते रवींद्र धंगेकर यांना पुन्हा काँग्रेसने म्हणजे महाविकास आघाडीमधून लोकसभेचा उमेदवार म्हणून डिक्लेअर केलेले आहे. आणि हे जर सर्व चित्र बघितलं तर त्या ठिकाणी एकाच एक लढत होईल असं चित्र असतानाच त्यानंतर एक नाव पुढे येतंय परत. आणि मित्रांनो, ते नाव म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून वसंत मोरे, त्यांना उर्फ तात्याही म्हटलं जाते. आणि हेच तात्या आज सकाळी राजगृहाच्या दिशेने निघाले. बघा तुम्ही, आयुष्यातला अतिशय चांगला क्षण आहे की इकडे मी पहिल्यांदा राजगृहामध्ये येतोय आणि मला खूप बरं वाटते की मी पहिल्यांदा इथं पोहोचलोय. पुणे लोकसभा उमेदवार असणार आता पहिल्यांदा भेटू तर त्या मला ₹50 received on PhonePe. बघितलं, हेच तात्या लोकसभा लढवण्यासाठी राजगृहाच्या दिशेने निघाले. परंतु हे अगोदर पूर्वश्रमी मनसेमध्ये काम करत होते. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेची जागा इथे लढवायची, लोकसभेचा खासदार बनायचे आणि त्यांची इच्छा आहे, त्यांचा विश्वास आहे. आणि का लढू नये? जर सामाजिक काम करत असताना, राजकारण करत असताना लोकांची सेवा करण्याची संधी मिळते, त्यामधून जास्त उपलब्धी निर्माण होण्यासाठी जर एखादा माणूस लढत असेल तर त्याची इच्छा असेल त्यांनी ते केलंच पाहिजे. त्यांनी आदरणीय शरद पवारांची सुद्धा भेट घेतली आणि आज सकाळी तेच तात्या राजगृहाच्या दिशेने निघाले. आता हे राजगृह कोणाचं आहे मित्रांनो? हे राजगृह दुसरं तिसरं काही नसून विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान आहे. की जे राजगृह दादर या ठिकाणी आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपण म्हणतो ना की पुस्तकासाठी घर बांधलं, तेच हे राजगृह आहे. आणि त्याच राजगृहामध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणजे त्यांचा परिवार जो आहे आता पुढचा, तो बाळासाहेब आंबेडकर, त्यांचे बंधू, हे सर्व त्या ठिकाणी राहत आहेत. आणि मग जे घर पुस्तकासाठी बांधलं ते तर ज्ञानाचं भांडार आहे, नॉलेज आहे. आणि मग असंच हे राजगृह, जे काही कॅप्शन दिलंय मी की हे राजगृह राजकीय समीकरण बदलणार का?
क्वेश्चन मार्क दिलाय. आणि राजकीय समीकरणं कोणती, तर या महाराष्ट्रामध्ये जो काही गोरगरीब वंचित घटक आहे, जो की या राजकीय प्रवाहाच्या बाहेर आहे, सत्ता आजपर्यंत निजामी मराठ्यांच्या हातामध्ये राहिली आहे आणि त्यांना पाहिजे तसं त्यांनी धुडगूस घातलाय. परंतु गोरगरीब जनता जर बघितली तर अजूनही शोषित वंचित आहे. ती अजूनही प्रगतीच्या मार्गाने जात नाहीये आणि ही मात्र धनाढ्य मंडळी झालेली आहे आणि राजकीय सत्ता ही पाहुण्यारावळ्यांच्या भोवती फिरते असं चित्र दिसत असतानाच वसंत मोरेने जे राजगृह गाठलं आणि त्या राजगृहामध्ये ते भेट कोणाची घेत आहेत, तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची, वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते, अध्यक्ष आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांची भेट घेत आहेत. कशासाठी, तर पुण्यामध्ये मला लोकसभेचा खासदार बनायचंय आणि अगोदर तर 2 पक्षांनी उमेदवार दिलेत आणि त्यांची भेट सुद्धा सफल झाली असं दोघांचंही मत आहे. कोणाचं, तर वसंत मोरेंचंही मत आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे मत आहे. आजची भेट सफल झाली आणि आता पुढच्या भेटीमध्ये सगळ्या गोष्टी ठरवल्या जातील. लोकसभेची निवडणूक लढणार हे 100% आहे. उलट मी माझं नशीब समजतो की मला वंचित बहुजन आघाडीचे सर्वे आंबेडकर साहेब यांनी मला इकडं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिलाय आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्यात मोठ्या, आज माझा पहिलाच दिवस आहे. आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलोय. अजून पुणे लोकसभेची निवडणूक ही 4थ्या टप्प्यामधली आहे, ती खूप लांब आहे. त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील, पुढचा कशा प्रकारे मार्गक्रमण होईल तो येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये सगळं कळेल. चर्चा सकारात्मक दृष्टीनं सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच 100% सकारात्मक दृष्ट्या चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आता ते साहेब भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब जाहीर करतील. तुम्ही वंचितमध्ये प्रवेश घेणार आहात की पाठिंबा घेणार आहात? मी त्या बाबतीमध्ये आता मी फक्त पहिल्यांदा चर्चेला चालवलो आहे. आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये या बाबतीमध्ये निर्णय काय तो होईल. एक तात्या यांच्या बरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे. दुसरी असणारी जी महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे, कळवायचं आहे ते 31 तारखेपर्यंत आपल्याला कळेल असं मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो. महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहेत त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणारं जे आहे ते अधिकृतरित्याने 31 तारखेपर्यंत किंवा 1 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडल्या जाईल. म्हणजे जी काही गणित आहेत ती पुढची ठरवली जातील. मित्रांनो, हे जर सर्व चित्र बघितलं तर मग असं लक्षात येतं की महाराष्ट्राचं जे काही राजकारण आहे, काँग्रेसचं असेल किंवा भारतीय जनता पार्टीचं असेल, आलटून पलटून सत्ता भोगणारी ही मंडळी आज जर बघितलं तर या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मराठा समाज, ओबीसी समाज, त्यानंतर आदिवासी समाज, मुस्लिम समाज, हा सर्व समाज बाळासाहेबांच्या मागे उभा राहताना दिसतोय आणि त्याचं प्रचिती म्हणजेच की काय, आज वसंत मोरेंनी पुणेच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी बाळासाहेबांची भेट घेतली. आणि मित्रांनो, बाळासाहेबांचं त्यांचं जर ठरलं, बाळासाहेब त्यांना पाठिंबा देतील, त्या वंचितमध्ये प्रवेश करतील, ह्या गोष्टी पुढे आहेत. परंतु जर बाळासाहेबांनी त्यांना जर पाठिंबा दिला तर
कोणत्याही परिस्थितीमध्ये वसंत मोरे हे त्या ठिकाणी लोकसभेला उभे राहतील आणि जी एकाच एक लढत होणार होती ती तिरंगी लढत होईल आणि वसंत मोरेंचा तर विश्वास आहे की मी लोकसभेचा खासदार होणार आणि व्हावं का होऊ नये. एक सर्वसामान्य माणूस जर लोकसभेपर्यंत पोहोचत असेल तर का होऊ नये. आणि मित्रांनो, हेच तर गणित आहे की वंचित शोषित घटकातला जर माणूस या लोकसभेच्या किंवा राजकीय परिघामध्ये येत असेल तर त्याला पाठिंबा देणं, त्याला मोटिवेट करणं, त्याला उत्तेजन देणं आणि त्याला मोटिवेट करून या राजकीय प्रवाहामध्ये आणणं हे तर बाळासाहेबांचं स्वप्न आहे. म्हणजे काय, SC ST OBC अल्पसंख्याक असतील या सर्व समाजाला एकत्र करायचं आणि त्यांचा एक आघाडी बनवायची आणि या राजकीय समीकरण जे आहेत काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टी यांची राजकीय समीकरण बदलायची. म्हणजेच काय की तिसरा पर्याय निर्माण करायचा. आणि हे सर्व जर बघितलं तर मग असं लक्षात येतंय की काँग्रेसची जी काही महाविकास आघाडी आहे ते त्यांचे उमेदवार डिक्लेअर करतायत, भारतीय जनता पार्टी त्यांचे उमेदवार डिक्लेअर करते आणि इकडे जर बघितलं तर महाराष्ट्राची स्थिती बाळासाहेब आंबेडकरांच्या बाजूने ही अशी विविध माणसं की विविध संघटना आज बाळासाहेबांच्या मागे उभे राहत आहेत आणि मग तो तिसरा पर्याय उभा राहतोय आज महाराष्ट्रामध्ये. अशीच परिस्थिती निर्माण झाली आणि हे जर बघितलं तर मग नक्कीच असं म्हणावं लागतं की राजगृह जे आहे हे राजकीय समीकरण बदलतंय का. आणि म्हणून मी आजचं कॅप्शन दिलं होतं, राजगृह राजकीय समीकरण बदलतंय, क्वेश्चन मार्क दिला होता. आणि मित्रांनो, मला तरी वाटतंय की जसं मनोज जरांगेंनी सांगितलंय 30 तारखेपर्यंत थांबा आणि बाळासाहेबांनी सुद्धा सांगितलंय की 1 तारखेपर्यंत सगळं पिक्चर क्लिअर होईल, महाराष्ट्रामध्ये कोण कुठे जातंय कोण कुठे येतंय, त्यानंतर सगळं वातावरण आपल्याला लक्षात येईल किंवा चित्र क्लिअर होईल. मग असं दिसतंय की महाविकास आघाडी, महायुती आणि तिसरा म्हणून बाळासाहेब आंबेडकर जे काही प्रयत्न करतायत ते म्हणजेच राजगृह राजकीय समीकरण बदलतंय, क्वेश्चन मार्क. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, असंच घडतंय का किंवा असंच घडणार आहे का. आणि ती राजकीय समीकरण कोण बदलणार आहे ते तर बाळासाहेब आंबेडकर. आणि का तर वंचित बहुजन घटकांच्या हक्काने न्यायासाठी, त्यांना हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी जर ते बदलणार असतील तर ती बदलायची की नाही हे महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजन घटकाने ठरवायचंय. आज एवढंच. माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का? आणि असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.